नमस्कार मंडळी. कलाची पाठवणी सुरू असते आणि कला संगीताच्या आणि बाबांच्या गळ्यात पडून रडत असते. त्यावेळी अद्वैत हा गाडीत बसलेला असतो आणि तो लगेच कोणाला तरी फोन करतो आणि सांगतो की मुलीचं नाव नैना खरे आहे. आत्ताच्या आत्ता ती जिथे कुठे असेल तिला शोधून काढा. आणि असं बोलून तो कॉल ठेवून देतो. कला अजूनही तिच्या आई बरोबर असते, त्यामुळे आता अद्वैतला राग येतो आणि अद्वैत ड्रायव्हरला हॉर्न वाजवायला सांगतो. कला आता गाडीमध्ये येऊन बसते तर कला अद्वैतला म्हणत असते की हे बघ, मी तुला नवरा म्हणून स्वीकारणं कधीच शक्य नाहीये. तर अद्वैत सुद्धा कलाला म्हणत असतो की मी तुला बायको म्हणून स्वीकारणं 7 जन्मात शक्य नाहीये. गाडीत बसलेलं असताना कलाला लग्नामध्ये झालेल्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. तसेच अद्वैत कलाकडे बघत असतो आणि कला आतापर्यंत जेव्हा त्याला धडकलेली असते त्या सगळ्या गोष्टी त्याला आठवत असतात. अद्वैत विचार करू लागतो की नाही, हे हिचं एकटीचं काम नाही, यांनी सगळ्यांनी मिळून प्लॅन केलाय आणि त्या नैनाला तर मला उत्तर द्यावंच लागणार आहे. कला विचार करत असते की ही नैनाताई कुठे गेली असेल आणि जे आजपर्यंत मी ज्या श्रीमंतीचा तिरस्कार करत होते त्याच घरात माझं लग्न का झालं असेल. आजपर्यंत मी कोणाचंच कधीच वाईट केलं नाही, मग माझ्यासोबत हे असं का झालं. तर इकडे नैना राहुलला म्हणत असते की राहुल, तिकडे सगळं कसं चालू असेल रे. म्हणजे आतापर्यंत तर सगळ्यांना कळलं असेल की मी लग्नातून पळून गेलीये म्हणून. खूप तमाशा झाला असेल ना तिकडं. सगळ्यात जास्त हर्ट आई झाली असेल, कारण आई खरंच खूप इमोशनल आहे माझ्या बाबतीत. तर राहुल आता नैनाला जवळ घेतो आणि म्हणतो की नैना, तू नको विचार करूस, आपण सगळं काही ठीक करणार आहोत. त्यामुळे आता नैनालाही दिलासा वाटतो. तर आता अद्वैत आणि कला दोघंही आता घरी आलेले असतात आणि गृहप्रवेशाचा विधी करायचा असतो. तर रजनी आता तांदळाचं माप कलासमोर ठेवते. कला गृहप्रवेश करणारच असते. त्याच वेळी आता सरोज म्हणते की थांब. सरोज जाते आणि ते माप जरा बाजूला ठेवून येते. आबा तिला म्हणत असतात की सरोज अगं काय करतेयस तू हे. सरोज आबांना डायरेक्टली म्हणते की आबा, आतापर्यंत मी तुमचं फार ऐकलं, आता मी तुमचं काहीच ऐकून घेणार नाही. ह्या मुलीला मी माझ्या घराचा उंबरठा देखील ओलांडून देणार नाही. माझी सून आणि माझ्या मुलाची बायको म्हणून मी हिला कधी स्वीकारणार नाही. आजपर्यंत तर अनेक वेळा तिने आपल्या घरात घुसण्याचा प्रयत्न केलाय, परंतु आज अक्षरशः तिने कहरच केलाय. अहो, हिची लायकी तरी आहे का की माझी सून म्हणून घेण्याची. कला मनात विचार करत असते की नवरी जेव्हा लग्न करून सासरी जाते तेव्हा सगळेजण किती आनंदात असतात. घरामध्ये पहिलं पाऊल टाकताना तिच्यामध्ये भविष्याचं स्वप्न असतं. या घरात तर मला काही भविष्यच दिसत नाहीये. जेव्हा जेव्हा या घरात आलीये तेव्हा तेव्हा फक्त माझा अपमानच झालाय. आई अंबाबाई, तू हे सर्व का घडून आणलंस आणि ह्याच घराशी माझी गाठ का बांधलीस. सरोज कलाला म्हणते की काय ग, कसला विचार करतेयस. या घरात तुला कसं घुसता येईल हाच विचार करतेयस ना. अगं, आज सकाळी आम्ही एवढा आनंदात होतो. माझ्या मुलाचं ज्या मुलीवर प्रेम आहे त्या मुलीला आम्ही घरी घेऊन येणार होतो. तिला मी सून म्हणून स्वीकारणार होते. पण तुम्ही काय केलं, तुम्ही माझ्या पदरात टाकली फक्त फसवणूक. खरं तर तुझी लायकी नाहीये माझ्या समोर उभं राहण्याची आणि माझ्या घरचा उंबरठा ओलांडण्याची सुद्धा. आणि आत्ताच्या आत्ता इथून चालायला लाग. आबा सरोजला म्हणत असतात की सरोज, जे काही झालं त्यामध्ये तुझा राग मी समजू शकतो, परंतु त्या सगळ्यामध्ये ह्या मुलीचा काय दोष आहे. सरोज म्हणत असते की ह्या मुलीचा नाही तर मग कोणाचा दोष आहे. अहो, ही मुलगी साधी माझ्या अद्वैतला समोर जरी दिसली ना तरी अद्वैतला राग येतो. आणि अशा मुलीसोबत मी माझ्या अद्वैतला राहायला सांगू, अशा मुलीसोबत मी त्याला संबंध जोडायला सांगू का. आजपर्यंत मला माहिती आहे की या मुलीमुळे माझ्या मुलाला किती मनस्ताप झालाय आणि हे सगळं माहित असताना मी ह्या मुलीला घरामध्ये घेऊ का. प्रदीप सरोजला म्हणत असतो की सरोज, अगं जरा माझं ऐकून तर घे. सरोज म्हणत असते की काय ऐकू मी तुमचं. आतापर्यंत आपलं जसं नातं होतं तसंच माझ्या मुलाचं पण असावं असं तुम्हाला वाटतं का. रोहिणी सरोजला म्हणत असते की सरोज वहिनी, अगदी बरोबर बोलतीयस तू. मनाविरुद्ध जर लग्न झालं तर कायम असंच राहावं लागतं. आपल्या घरात मीच एक उदाहरण आहे आणि डॅड तरी सुद्धा तुम्ही असं करताय. सरोज वहिनी, तू जे काही बोलतीयस ते मला चांगलं समजतंय. खरं तर मी जे भोगलंय ना ते कोणाला वैराला सुद्धा भोगावं लागू नये. पण कदाचित योग्य जोडीदार न मिळणं हा आपल्या घराण्याला मिळालेला शापच आहे जणू. या मुलीच्या रूपामध्ये आपल्याला हा शाप आता भोगावाच लागणार आहे. तर कला मात्र आश्चर्याने रोहिणीकडे बघत असते की ही रोहिणीच असते जिने कलाला लग्न मंडपात उभं राहायला सांगितलेलं असतं आणि वरून ही उलटच बोलत असते. सरोज कलाला म्हणत असते की तुला काय वाटलं, चांदेकर होण्याचं तुझं स्वप्न मी पूर्ण होऊन देईल, अजिबात होऊ देणार नाही. तू, तुझी आई, सगळेजण खोटारडे, फक्त नावालाच तुम्ही खरे आहात. कला म्हणत असते की माफ करा आम्हाला, सगळ्या खरे कुटुंबाच्या वतीने मी तुमची माफी मागते. मी हे सगळं खरंच खूप मनापासून बोलते. आमच्याकडनं जे काही झालं ते खरंच खूप चुकीचं होतं आणि ती चूक साधीसुधी नव्हती हेही आम्हाला माहितीये. आम्हाला असं वाटलं होतं की नैनाताईचं लग्न झाल्यावर सगळ्या गोष्टी नीट होतील, परंतु भर मांडवातून नैनाताईच पळून गेली. नैनाताईला शोधण्यासाठी
दिवशी काजलने सगळं कोल्हापूर पालथं घातलं, परंतु नैनाताई कुठेच सापडली नाही. कुठे गेली, काय करतीये कोणालाच काही माहित नाहीये. आम्हाला काय करावं कोणालाच कळत नव्हतं. परंतु तेव्हाच असं म्हणताच ती रोहिणीकडे बघते, परंतु त्याच वेळी सरोज म्हणते की बस झाली हा तुझी नाटकं. सरोज म्हणत असते की तुझ्या घरच्यांनी तर एवढे नाटक केले, हे सुद्धा नाटक केलंच असेल की काहीही करून चांदेकरांच्या घरामध्ये एक मुलगी गेलीच पाहिजे. मुलगी गेली पळून म्हणून दुसरी मुलगी आमच्या गळ्यात घातली. काही करून तुमच्यापैकी कोणाला तरी अद्वैत सोबत लग्न करायचंच होतं. मला आता एक क्षण सुद्धा तू इथे माझ्या समोर नकोय, तू आताच्या आता इथून निघून जा, असं म्हणून सरोज आता कलाला जोराचा धक्का मारते. तेव्हा काजल आणि सोहम कलाला सावरतात. सरोज अक्षरशः कलाला बाहेर लोटून देत असते. त्यामुळे सर्वजण चकित झालेले असतात. प्रदीप म्हणत असतो की अगं सरोज काय करतेस तू हे. सरोज म्हणत असते की मी ह्या मुलीला घराबाहेर काढते. ही जर आता घराच्या बाहेर जर गेली नाही तर मी कोणालाच सोडणार नाही. आणि तेवढ्यातच सरोजला चक्कर येते आणि सरोज खाली पडते. तर सर्वजण आता पॅनिक झालेले असतात. कला आतमध्ये जायला लागते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की खबरदार जर माझ्या घरात पाऊल टाकलंस तर. कला म्हणत असते की मी काय आनंदाने नाही थांबले इथे, मला माझ्या आई बाबांची काळजी आहे म्हणून मला इथे यावं लागलं. आणि दुसरं कोणाकडे लक्ष देण्यापेक्षा तुझ्या आईकडे लक्ष दे, पाणी दे आणून तुझ्या आईला. सरोज म्हणत असते की तू गप्प बस, तू मला काही सांगायची गरज नाही आणि माझ्या मुलाला तर अजिबात नाही. आबा म्हणत असतात की अगं सरोज काय करतेस तू, ह्या सगळ्या गोष्टीने तुलाच जास्त त्रास होईल. रोहिणी सरोजला म्हणते की एक्झॅक्टली सरोज वहिनी, अगं तू वागतेस काय, तू चांदेकर आहे, जरा चांदेकरांसारखी वाग ना. आबा रोहिणीला म्हणतात की रोहिणी तू जरा तुझं तोंड सांभाळ. रोहिणी म्हणते की अगदी बरोबर बोलते मी, चांदेकर ज्वेलरचा सगळा बिझनेस एक हाती फक्त सरोज वहिनी सांभाळते. सगळ्या स्टाफला ती सांभाळते, प्लस मायनस झाल्यावर तेही ते बघते. पण आता कशी वागतेस तू, मगाशी तू जे काही वागलीस ते तुझं बरोबर होतं आणि त्या मुलीची या सगळ्यामध्ये काय चूक आहे. अद्वैत रोहिणीला म्हणत असतो की आत्या प्लीज, तुला पण माहिती आहे सगळं काय झालंय ते. तर रोहिणी म्हणत असते की मग त्या मुलीची एकटीचीच चूक आहे का. अद्वैत तू सुद्धा तिला लग्नाला होकार दिलायस ना, आणि नैनावर तुला कधीच संशय आला नाही का. सरोज वहिनी तर घरचं बाहेरचं सगळं काही हँडल करते, मग तिच्या नजरेतून ह्या गोष्टी कशा काय सुटल्या. बरं हे सगळं सोड, लग्न न करण्याचा ऑप्शन तुला मिळाला होता ना, तुला सगळं सोडून जायला परवानगी होती ना, मग तू का केलंस हे सर्व. मला तू आता काहीच सांगू नकोस हा अद्वैत. अरे तू हे लग्न केलंस तुझ्या फॅमिलीची इज्जत वाचवण्यासाठी. तू इथे उभा आहेस तुझ्या माणसांसोबत आणि ती तर सगळं काही सोडून तिथे उभी आहे. तिला तर मागे वळण्याचा चान्स सुद्धा मिळाला नाहीये. अरे तुम्ही लोक कसे वागताय तिच्याशी, तिच्या डोळ्यातले जरा अश्रू तरी बघ. अद्वैत रोहिणीला म्हणत असतो की आत्या प्लीज, अगं ती माणसं खोटाडी आहेत आणि प्लीज त्यांच्या सिंपतीवर तू विश्वास ठेवू नकोस. सरोज रोहिणीला म्हणत असते की रोहिणी तू या सगळ्यामध्ये पडू नको. जेव्हा स्वतःच्या मुलाच्या बाबतीत असं काही होतं ना, तेव्हा काय घडतं ना हे फक्त त्या आईलाच कळतं. आज अद्वैतच्या जागी जर राहुल असता तर तुझे हे विचार असेच राहिले असते का, एकदा विचार कर. रोहिणी म्हणते की सरोज वहिनी, राहुल बद्दल तुम्ही असं काही बोलू शकत नाही. तेव्हा आबा आता दोघींनाही शांत करतात. आबा सरोजला म्हणतात की सरोज एक गोष्ट लक्षात ठेव, तू आणि रजनी ज्या प्रकारे या घरच्या सुना आहेत ना, तशीच कला सुद्धा या घरची सून आहे. तेव्हा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न करून ती सन्मानाने या घरात आली आहे, त्यामुळे तिचा मान तिला भेटलाच पाहिजे आणि ती या घरची लक्ष्मी आहे. आणि उंबरट्यावर उभ्या राहिलेल्या घरच्या लक्ष्मीचा अपमान मी अजिबात सहन करून घेणार नाही. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे लक्ष्मीच्या पावलांनी कलाची घरामध्ये एंट्री झालेली असते. सरोजचं तोंड मात्र वाकडच असतं. तर बाबा मात्र संगीताला खूप बोलत असतात, आज फक्त तुझ्यामुळे माझ्या लेकीला सगळ्या चुकांची शिक्षा भोगावी लागतीये आणि सगळ्या गोष्टीला कारणीभूत फक्त तू आहेस. तर सरोज कलाला म्हणत असते की जर तुला या घरामध्ये राहायचं असेल तर तुला तुझ्या घरच्यांना सोडून इथं राहावं लागेल आणि तुला खरे कुटुंबाशी कुठलेही संबंध ठेवावे लागणार नाही. सरोजचा हा निर्णय ऐकून कलाला मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, असेच मालिकांचं डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.